हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे मुगाची डाळ आणि मेथीची भाजी. चला तर मग बघूया. इथे मी 3 टमाटर घेतले आहेत, 3 छोटे कांदे घेतले, मेथी घेतली, कोथिंबीर घेतली, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आणि लाल तिखट घेतलं, हळद मीठ बस एवढं घेतलं. तर इथे कांदे मी कापून घेत आहे. आपल्याला बारीक कांदा कापायचा आहे. तर तसेच कांदे कापणं झाले, टमाटर कापून घेत आहे. टमाटर पण आपल्याला मस्त बारीक कापून घ्यायचं आहे, कारण की ते वटवट दिसलं नाही पाहिजे. तर इथे मी करीब 2 चमचे तेल घेतलं आहे आणि आपल्याला कांदा मस्त हलका ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. तसंच मग मिरची टाकून द्यायची, टमाटर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची, कारण की मिठाने आणि हळदीनं शिजतंय टमाटर. मग तसंच थोडंसं लाल तिखट टाकलं, कोथिंबीर टाकली आणि खालीवरी करून घ्यायचं. आपल्याला 1 मिनिट त्याच्यात टमाटर मध्ये मीठ घुसलं पाहिजे. तर त्याच्यामुळे सगळं खालीवरी करून घ्यायचं आणि 2 मिनिटाकरता झाकून ठेवायचं. तर तोपर्यंत आपण मेथीची भाजी कापून घेऊया. तर मेथीची भाजी पण आपल्याला मस्त बारीक कापायची आहे, कारण की त्याच्या लांब लांब देठ नाही दिसले पाहिजे, खाताना आपल्याला लागले नाही पाहिजे. तर मस्त बारीक कापून घ्यायची मेथीची भाजी. तुम्ही बघू शकता मी किती मस्त मेथीची भाजी कापली आहे. आणि हो, मी भाजीची इथं क्वांटिटी वाढवली आहे, तिथं थोडीच दाखवली. तर तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी कापण्यात आली आहे. तर आता बघूया आपलं टमाटर शिजलंय का नाही ते. तर तुम्ही बघू शकता टमाटर तर शिजलंय, मस्त शिजलंय. थोडं खालीवरी खालीवरी केलं की ते शिजलं आणि गाळ झालं शिजून. मस्त खालीवरी केल्याने ते एक मिक्स झालं. तर तसंच मी 5 मिनिटाकरता मुगाची डाळ भिजू घातली होती, कारण की मी हरभऱ्याची डाळ कॅन्सल केली आणि इथे मुगाची डाळ वापरली होती. आधी मला हरभऱ्याची डाळच घालायची होती, पण मी डिसिजन चेंज केला आणि मुगाची घेतली. तर आपल्याला मुगाची डाळ बी 2 ते 3 मिनिटं खालीवरी करून घ्यायची आहे, कारण की सगळा मसाला तिच्यात घुसला पाहिजे, अशी मस्त भाजल्यासारखी झाली पाहिजे, ती तळल्यासारखी. तर ती 2 ते 3 मिनिटं खालीवरी करून घ्यायची, मग मेथी टाकून द्यायची. तर मग ते 5 मिनिटाकरता कमी आचेवर झाकून ठेवायचं. तर तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊया. तर चपातीचं पण चपाती नरम होण्याचं पण सिक्रेट मी सांगते तुम्हाला. काही लोक बोलतात की गरम पाणी घालायचं, काही बोलतात मीठ घालायचं, तर चपाती फुगणार, नरम होणार. तर तसं काहीच नाहीये. तर आपल्याला चपाती नरम हवी असेल तर फक्त एकच सिक्रेट आहे, आपल्याला पीठ चांगलं मळावं लागतंय. तर पीठ कसं मळायचं? आपलं स्टार्टिंगलाच पाणी न थोडं 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 पाणी घालायचं आणि हलक्या हाताने मळायचं, कारण की पीठ जास्त रगडून मळलं ना तर ते कडक होते. तर हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तर तोपर्यंत आपली भाजी पण इकडे झाली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी झाली आहे. डाळ पण शिजली त्याच्यात. डाळ आपल्याला जास्त शिजू पण द्यायची नाही, गाळण कच्ची पण नाही. तर बघा किती मस्त भाजी शिजली आहे. डाळ भाजी झाली आहे आपली. तर डाळ भाजी झाली, आता आपण चपाती करून घेऊया. तर आपला आटा पण इकडं मस्त 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवला होता, मस्त नरम झालाय आटा पण. तर आपण चपाती करून घेऊया. तर तेच आट्याचं की आपल्याला गरम पाणी घालायची गरज नाही आट्यात. ते हळू तिंबलं ना, तर थोडं थोडं पाणी घालून तर मस्त चपात्या नरम बनतात. दिवसभर पण चपाती कडक होत नाहीये. तर तशा पद्धतीने आटा मळला जर तर. तर इथे मग मी चपाती तुम्ही बघू शकता किती मस्त चपाती नरम बनते, ते पण बघा. इकडे तर आपली भाजी तयार आहे. तर बघू शकता, बघा किती मस्त निघली पण आहे, हे झाली आहे आणि फुगत पण आहे. बघा मस्त अशाच चपात्या, सर्व चपात्या माझ्या अशाच बनल्या, कारण की फुगल्या पण आणि नरम पण झाल्या. तर तुम्ही बघा किती मस्त चपात्या, आणि ह्या चपात्या दिवसभर नरम राहतात, बिलकुल कडक होत नाहीत. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.